अरे बा पहिल्यानं आम्या भाजीपाला खाला, कंदमुळी खाली आणि खायला नव्हता. हं, आणि आता खायला पाकात आता खावं ना खाऊ ना. खावं ना. आता आता पैसा आला ना. पैसा आला आता खावं ना. तर नमस्कार मित्रांनो, मी पांडुरंग भांगरे, डांगण हुल्या यूट्यूब चॅनलच्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं आदिम स्वागत. मित्रांनो, आता मी पोचलो आहे तेरुंगणच्या सरोवरवाडीमध्ये. आमची आत्या आहे, तिच्या घरी पोचलो आहे. तर हे पहा, हे घर आहे. नेट लावली, बाहेरून पडवी केले आणि आता आपण घरात आहे, म्हणजे चपला आहेत म्हणलो घरात आहेच. तर मग आता मित्रांनो आपण घरामध्ये जातो. पहा आमची जुनी जाणती साधी भोळी माणसं किती प्रेमळ असतात ना, ते आपल्याला या व्हिडिओमधून पाहायला भेटेल मित्रांनो. तर चला मग आता आपण घरामध्ये जाऊ, पहिल्यांदा आवाज देऊ. तर हे पहा, आता आपण आलोय घरात. आता आहे का? हाय हाय, आवाज दिलाय. हे पहा इथं का ठेवलंय मित्रांनो. आमच्याकडे जास्त पाऊस असतोय आणि त्या पावसानं सगळी वल आले. थांबा, आता आपण पहिला दार पुढं करून घेऊ, कारण आमच्याकडं गार जास्त राहत आहे. तर मग हे अटकवलंय. आणि हे पहा, घरात कोणीच नाही, दोनच माणसं राहतात. इकडे जे आहेत तर ह्या पावसाळ्यासाठी लागणारा सरपण आहे. हे पहा, आता मित्रांनो आपल्याला आतमध्ये जावं लागणार आहे. आमची आतेबाई बसले ना? बसले रे बा. बरी आहे का? हा बरी आहे. तिकडे बरी आहेत का? बरी आहेत, बरी आहेत. पोरा स्वारा हा, सगळी बरी आहेत. मैली एक आहेत, सगळी बरी आहेत. आवण्या घेऊन आव नाही झाल्या. झाल्या काय? हा, हा मग काय आणि नाही, मग काय शेकत बसले. शेकत बसल्या रे बा. लई हिवा जाता रे. हा, गारे सुटलाय लई. हा मग आता काय करू, तुला स्वयंपाक करते मला उपास तुला उपास आहे? हा नको मग कायला करते स्वयंपाक आहे? का नको, मी आलोय खाऊन. नाही आलाय खाऊन, पर मग यार माझी कसा काय पै बरं नाही काय नाही उले, काय नाही. काय नाही म्हणजे असं थोडंच आहे का? आहे ना तू मी. नाही आहे, हा? पण मग तर पहा मित्रांनो, हे अशी आमची साधी भोळी माणसं. एकदम म्हणजे प्रेमळ. कोणी आल्यानंतर आहे ना, त्याला तांब्यावर पाणी म्हणा किंवा भाकर तुकडा विचारल्याशिवाय लावित नाही, असं एकदम प्रेमळ. आणि हे दोनच माणसं आहेत घरी. मामा कुठे गेलेत? मामा गेलाय तो गावाला, हा चिचवंडीला, हा दीपाच्या इकडे. हा ना. हा मग ते जेवलं हा आणि मग मला हाय उपास. हा. मग मी तू आता तू तनडू जीव झालाय, काय इरीच उपासात आपासात इरीत बसते. अरे बा मग तेवढा ती देवाचा कसा आहे आपला, एका अर्धा नको कर. हा, पण मग आता वय झालाय, इरीच आली चक्कर किंवा काही तर इरीच हाताना काय व्हायचं. करतो, ज्याचा भगवान ठेवईल त्याची राहील बा, त्याच्या सवाद. आणि कामाला आलतं का कोणी? हा आलता ना नामदेव आलता, बारका नाही देवराम नाही आला. हा का? हा आणि आवनीला आलतं? हा आवनीला आलता. हा मग आवनी केली न मग गेला आता 2-3 दिवस झालं. हा. आणि मग आता तू मी तू का तू मावा म्हणून मी तू येतोय मला बघायला. हा, तेच ना म्हणला जावं बा, आता आवने बिवणे झाल्यात. हा आणि मग म्हणला चक्कर मारून यावं जाऊन. बरं आला भाऊ, हो, मला काय? आठवणच आलती तुझी. काय कसं चालाय? हा म्हणला आता मा बाळा लेंडी नाही आला. तर मित्रांनो, आमच्याकडे ना पावसाळ्याच्या दिवसात म्हणलं ना तर चुलीशिवाय पर्याय नाही. हा चूल तर लागतीच. आणि घरात आता काही काम नाही, मग बसल्या बसल्या आपला चुली पुढं बसायचा म्हातारी माणसा आणि मग शेकायचा. आता मामा गेलत कुठंतरी गावाला, आमची आत्याबाई बसले. आता एकटीच पोरा सोरा बाहेर आहेत कामधंद्याला इकडे तिकडं, आणि मग आहे एकटीच सध्या बसले. तर मग फोन बिन करतात काय पोरा? हा करतात ना, हा ना. फोन करतात. नामदेव करतोय, देवराम करतोय. हा हा फोन येत होत, हा पण मग एक आला आवनीला, एक नाही, पोरी आल्या होत्या. हा.
चंदा मंदा हा ना? या तिकून आली होती काताळपुरावरून. हा. आणि मग त्या आवणी केली. मग आता मई झाली त्यांची झाली ना? आणि त्यांची झाली. मग त्या गेली आता. तर म्हणला मा बाळ कधी येईल मा डायवर. आता पोरीन वाढलंय ते आला नाही म्हणला. हा. नाही ते मलाही टाइम नाही. आता या आवणी चालू होती पकी हा हा आणि या काम वय जायचं आणि ते पका गुताडा सगळाच. हा हो ना. आणि मग झाला थोडा माग पुढंच. हा आता आज होतो जरा सारी कामा. हा म्हणलं जाऊन यावंच बुवा बरं काय चाललंय काय नाही. बरं आला भाऊ. माझ्या नजर पडला एवढा बरं झाला. हा, बरं आला. आता फोन आहे इथं पण फोन मला लावता येत नाही. हा अशी गमत आहे. मग कोणी असला का म्हणायची बा बियालाच नाही आय बियालाच बा कर माझ्या भाऊला एवढा फोन. हा मग करीत आहे तेवढाच मला भेटत आहे का बारा वाईट असा. अशी जुनी जाणती माणसा एकदम साधा बोळा स्वभाव आणि प्रत्येकाला कोणी येऊ तांब्यावर पाणी किंवा भाकर तुकडा विचारणार अशी आणि प्रत्येकाची मवाळतीनं म्हणजे विचारपूस करणार प्रत्येकाशी बोलणार प्रत्येकाचा खबर जशी आपण म्हणतो खुशाली घेणार बरा वाईट प्रत्येकाचा काय चालय अशी जुनी जाणती माणसं मित्रांनो आता फारच कमी राहिल्यात. आणि जे काही होता त्या आता ह्या पिढीबरोबर नष्ट होत चाललं आहे. तर मग अशी माणसं प्रत्येक गावामध्ये आहेत बरं का ठराविक ठिकाणी. पण मग आपल्याला म्हणजे भेटणं किंवा अशी एखाद्या माहिती देणं कॅमेऱ्यासमोर येणं अशी फारच कमी माणसं आहेत. मग आता मग तुम्ही पहिले कुठं कुठं कामाला जायची काही असं काही जायचं वापर रोज कमी. तेव्हा कमी होता का? तवा कमी रोज आपल्या पीठपोळग्या न्यायच्या हां आणि ह्या अशा दगडाच्या चुली करायच्या हां आणि कुठे झोपड्या असल्या तिथं राहायचो. हां एवढ्या एवढ्या झोपड्या हां आणि रोज कमी आपली पोळगी पीठपोळगी न्यायची हां ना. आणि मग करायचा. पण पहिली माणसं आता राहिलीच नाही का राहिलीच नाही ना. राहिलीच नाही. आणि तुमच्या मित्राला म्हणा या तुम्हाला तांब्याभर पाणी तर भेटेल. असं मी आहे तवा या हां मग तांब्याभर तर पाणी देईल. आता या पाहिजे ना त्यांनी. हा या पाहिजे त्यांनी. अरे बा पहिल्यानं आम्या भाजीपाला खाला कंदमुळी खाली आणि खायला नव्हता. हं. आणि आता खायला पाकात आता खावं ना खाऊ ना. खावं ना. आता आता पैसा आला ना. पैसा आला आता खावं ना. हां आणि आता या खताच्या यांना खावत नाही खाऊत नाही. आणि सारखा आजारी आजारी. का खाताना आणि सारखं दवाखाना. पहिली सगळी गावठीच ना असा भाजीपाला सगळा लक्ष्मीचा खत शेतामध्ये पडायचा. हं. आणि आता जमीन उकलून जाती हे हा. खत मारून. आता नाही राहिला. आता मग गुरा वासरं नाही राहिली काय नाही राहिला. आणि तवा होता तर तवा चांगली ताकद होती माणसाला. हां कंदमुळी खाऊन भाजीपाला खाऊन चांगली माणसा गुटगुटीत होती. पण आता नाही बा. आता या खतामुळं आणि गोण्या खताच्या टाक वावरा उपलून जात्यात. हं आणि तवा आम्हाला सुयाही नव्हत्या दवाखानाही नव्हतं. नव्हतं. हां हां दवाखानाही नव्हतं आम्हाला. आम्हाला का चित्तरोग भरायच्या डोक्याला हात पाहिली. हा. आणि आता दवाखाना मारसोई 2 दिवस नाही झालं का उजून झाला आजार. पण का का ह्या खतामुळं खतांमुळं. हा. आणि तेव्हा ताकदही होती. आम्ही भाजीपाला खाऊन कंदमुळी खाऊन तेव्हा ताकदही होती आम्हाला. आता ताकदी नाही राहिल्या. आता ताकदी नाही राहिल्या. हं. हा आता ह्या लसीम दिल्या ताकद गेली संपून. संपून. हा मग त्या कळीच्या दिल्या आणि कळीच्या नाही. आता काय करता बा. आता होईना कंदमुळी खात होतो भाजीपाला खात होतो ती ताकद होती आम्हाला. आणि तेव्हा कोणी कोणाला बोलतही नव्हता. आणि बीड मर्यादाही होती. आता नाही. हं. आता बीड मर्यादा नाही. शेवट मित्रांनो आमच्या आत्याबाईनं माझ्यासाठी रवा बनवला. रवा म्हणजे
शिराई म्हणतात. तर मग माझ्यासाठी हे बनवायचं काम चालू आहे. तसं मी जेवून आलो आहे, पण मग ते काय ऐकायला तयार काय नाही. असा म्हातारला फोटो थोडा खाल्ल्याशिवाय पाठवीत नाही. त्याच्यामुळं रवा इथं बनवून जवळजवळ आता तयारच झाला आहे मित्रांनो. शेवट माझ्यासाठी आमच्या आत्याबाईंना रवा बनवलाच. तर मग आता हा रवा आहे ताटामध्ये. आपण आता बसलोय जेवायला, म्हणजे रव्याचाच नाश्ता खातोय. आणि आत्यांना आहे उपास, तर मग त्यांनी केले खिचडी त्यांच्यापुरती, त्या खिचडी खात्यात. आणि मला शेवट रवा बनवलायच. मग आता बनवलाय म्हणलं आदरानं खावंच लागणार आहे मित्रांनो. तुम्ही या खायला. आणि इकडं आत्याबाई पराळतं करतात. तिकडं गॅसवर परत त्यांनी चहा ठेवला आहे. आता चला एक एक करू मित्रांनो. खरंच गावाकडची माणसं म्हणलं ना तर लईच प्रेमळ. कधी भाकर तुकडा किंवा तांब्यावर पाणी दिल्याशिवाय माणसाला त्या परत पाठवीत नाही. पाया कढईमध्ये रवा केला होता. त्याला उपास असल्यामुळं सगळा मलाच वाढला आहे. तर अशी आमची गावाकडची माणसं मित्रांनो. तर चला, कसा वाटला हा व्हिडिओ हे मला कमेंटमध्ये जरूर कळवा. या व्हिडिओमध्ये आता आपण इथंच थांबतो मित्रांनो. तर पुन्हा सगळ्यांना एकदा नमस्कार.